सगळ्या श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार. कालपासून आपण श्रीमद भगवद्गीतेचं वाचन सुरू केलेलं आहे. काल आपण प्रत्येक अध्यायात काय काय आहे हे वाचलं. आज आपण श्रीमद भगवद्गीतेची प्रस्तावना म्हणजेच उपोद्घाताचं वाचन करणार आहोत. चला तर मग एकदा संकीर्तनाने सुरुवात करूया आणि मग वाचनाला सुरुवात करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम. जय श्री. चला तर मग सुरुवात करूया. उपोद्घात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपाः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. याचा अर्थ, माझा जन्म अज्ञानमय अंधकारात झाला होता, परंतु माझ्या आध्यात्मिक गुरूंनी प्रकाशमय ज्ञानाने मला दृष्टी प्रदान केली आहे. मी त्यांना सादर प्रणाम करतो. श्रील रूप गोस्वामी, ज्यांनी या भौतिक जगामध्ये चैतन्य महाप्रभूंची इच्छापूर्ती करणारे आंदोलन स्थापन केले आहे, मला कधी आपल्या चरणकमलांचा आश्रय प्रदान करतील? वंदेहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. माझ्या आध्यात्मिक गुरु आणि सर्व वैष्णवांच्या चरणकमलांशी मी सादर प्रणाम अर्पण करतो. मी श्रील रूप गोस्वामी आणि त्यांचे थोरले बंधू सनातन गोस्वामी, तसेच रघुनाथ दास आणि रघुनाथ भट्ट, गोपाल भट्ट आणि श्रील जीव गोस्वामी यांच्या चरणकमलांशी सादर प्रणाम करतो. मी भगवान कृष्ण चैतन्य आणि भगवान नित्यानंद यांना, तसेच अद्वैत आचार्य गदाधर श्रीनिवास या आणि त्यांच्या इतर पार्षदांना सादर प्रणाम करतो. मी श्रीमती राधाराणी आणि श्रीकृष्ण, तसेच श्री ललिता आणि विशाखा या त्यांच्या सखींना सादर प्रणाम करतो. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. हे श्रीकृष्ण, तुम्ही दुःखीजनांचे मित्र आणि सृष्टीचे निर्माते आहात. तुम्ही गोपींचे स्वामी आणि राधाराणीचे प्रियकर आहात. मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. हरिओम. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामी हरिप्रिये. मी राधाराणीला प्रणाम करतो, जिची अंगकांती तप्त द्रवरूप सुवर्णाप्रमाणे आहे व जी वृंदावनाची राणी आहे. तू वृषभानुराजाची सुपुत्री आहेस, तसेच भगवान श्रीकृष्णास तू अत्यंत प्रिय आहेस. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. मी भगवंताच्या सर्व वैष्णव भक्तांना सादर प्रणाम करतो, जे कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकतात आणि जे पतित जीवांच्या प्रती अत्यंत दयाळू आहेत. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर, श्रीवासादि गौर भक्तवृंद. श्रीकृष्ण चैतन्य, नित्यानंद प्रभू, श्री अद्वैत गदाधर, श्रीवास आणि भक्ती परंपरेतील सर्वांना मी सादर प्रणाम करतो. हरिओम.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीतेला गीतोपनिषदही म्हटले जाते. गीता ही वैदिक ज्ञानाचे सार तसेच वैदिक साहित्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपनिषद आहे. अर्थात भगवद्गीतेवर इंग्रजीमध्ये अनेक भाष्ये लिहिली गेली आहेत व एखाद्याच्या मनात आणखी एका भाष्याच्या गरजेबद्दल प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रस्तुत आवृत्तीबद्दल पुढील प्रमाणे स्पष्ट समर्थन करणे शक्य आहे. नुकतेच एका अमेरिकन महिलेने मला इंग्रजी भाषेतील कोणत्या तरी अनुवादाची शिफारस करण्यास आग्रह केला. भगवद्गीतेच्या इंग्रजीमधील अनेक आवृत्त्या अमेरिकेत उपलब्ध आहेत, पण माझ्या पाहण्यात तरी केवळ अमेरिकेतच नव्हे तर भारतात सुद्धा जिला पूर्णपणे अधिकृत म्हणता येईल अशी गीतेची एकही आवृत्ती नाही. कारण बहुतेक प्रत्येक प्रकारच्या आवृत्तीत भाष्यकाराने भगवद्गीता जशी आहे तशी म्हणजेच यथार्थ रूपात प्रस्तुत न करता आपली स्वतःची मते प्रदर्शित केली आहेत. भगवद्गीतेचा मूळ आशय खुद्द भगवद्गीतेतच सांगितला आहे. तो याप्रमाणे आहे. आपल्याला एखादे विशिष्ट औषध घ्यायचे असेल तर औषधावर लिहिलेल्या निर्देशानुसारच ते घेतले पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या लहरीप्रमाणे अथवा एखाद्या हितचिंतकाच्या निर्देशानुसार औषध घेऊ शकत नाही. त्यावरील लिखित आदेशानुसार अथवा वैद्यांच्या आदेशानुसारच ते घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे भगवद्गीता ही तिच्या प्रवक्त्याने सांगितलेल्या आदेशानुसार मान्य अथवा स्वीकार केली गेली पाहिजे. भगवद्गीतेचे प्रवक्ते भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवद्गीतेच्या प्रत्येक पानावर त्यांचा उल्लेख परमेश्वर अथवा भगवान म्हणूनच केला आहे. शक्तिमान महापुरुष अथवा कोणत्याही शक्तिमान देवतेला सुद्धा काही वेळा भगवान म्हणून संबोधण्यात येते आणि या ठिकाणी सुद्धा श्रीकृष्ण हे निश्चितच श्रेष्ठ महापुरुष आहेत असे सुचविण्यात आले आहे. पण भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत हे आपण जाणले पाहिजे आणि याला भारतातील वैदिक ज्ञानाच्या महान आचार्यांनी म्हणजेच आध्यात्मिक गुरूंनी उदाहरणार्थ शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्क, श्री चैतन्य महाप्रभू आणि अशाच इतर अनेक आचार्यांनी मान्यता दिली आहे. भगवंतांनी स्वतःला भगवद्गीतेमध्ये पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून घोषित केले आहे. ब्रह्मसंहिता आणि इतर सर्व पुराणांनी विशेष करून श्रीमद भागवत जे भागवत पुराण म्हणून ओळखले जाते, कृष्णस्तु भगवान स्वयं त्यांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे. म्हणून आपण भगवद्गीतेला भगवंतांनी ज्या स्वरूपात जशी सांगितली आहे त्या स्वरूपातच स्वीकारली पाहिजे. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात भगवंत सांगतात की इमं विवस्वते योगम प्रोक्तवानः मौव्ययम विवस्वानन्मन्ववे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत् एवं परंपरा प्राप्तमीमं राजर्षयो विदुः सकालनेह महता योगो नष्टाः परन्तप स एवायं मया तेद्य योगाः प्रोक्ताः पुरातनाः भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हेतदुत्तमम. ह्या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात की ही योग पद्धती म्हणजेच भगवद्गीता सर्वात आधी सूर्यदेवाला सांगण्यात आली आणि सूर्यदेवाने मनुने इक्ष्वाकुला आणि याप्रमाणे शिष्य परंपरेनुसार एक प्रवक्त्यानंतर दुसऱ्या प्रवक्त्याने याप्रमाणे चालत आली आहे. परंतु कालांतराने ती लुप्त झाल्यामुळे भगवंतांना ती पुन्हा सांगावी लागली. यावेळी त्यांनी ती अर्जुनाला कुरुक्षेत्र येथील युद्धभूमीवर सांगितली. अर्जुनाला ते सांगतात की हे परमरहस्य त्याला सांगण्याचे कारण म्हणजे तो त्यांचा भक्त आणि मित्र आहे. याचा अर्थ असा आहे की भगवद्गीता हा ग्रंथ विशेष करून भगवत भक्तांसाठीच आहे. अध्यात्मवादी साधकांचे 3 प्रकार असतात: ज्ञानी, योगी आणि भक्त किंवा निर्विशेषवादी, ध्यानयोगी आणि भक्त. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की ते त्याला नवीन गुरुशिष्य परंपरेतील सर्वप्रथम श्रोता बनवित आहेत, कारण जुनी परंपरा खंडित झाली आहे. म्हणून सूर्यदेवापासून इतरांकडे चालत येणाऱ्या परंपरेमध्येच नवीन परंपरेची पुनर्स्थापना करावी. तसेच
त्यांच्या शिकवणीचा नव्याने पुनःप्रचार अर्जुनानेच करावा अशी भगवंताची इच्छा होती. यासाठीच आपण पाहू शकतो की भगवद्गीतेचा उपदेश खास करून अर्जुनालाच सांगण्यात आला. कारण अर्जुन हा भगवंतांचा भक्त, साक्षात शिष्य आणि जीवलग सखा होता. म्हणून ज्या व्यक्तीकडे अर्जुनासारखे गुण आहेत ती व्यक्तीच भगवद्गीता उत्तम प्रकारे जाणू शकते. म्हणजेच त्याने भगवंताशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणाऱ्या भक्ताप्रमाणे असले पाहिजे. ज्यावेळी एखादा भगवंताचा भक्त होतो त्यावेळी त्याचा भगवंताबरोबर साक्षात संबंध प्रस्थापित होतो. हा एक अत्यंत गहन विषय आहे. परंतु थोडक्यात सांगायचे तर भक्ताचा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याबरोबर 5 निरनिराळ्या प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकाराने संबंध स्थापित होऊ शकतो. ते 5 प्रकार असे आहेत. 1. एखादा निष्क्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो. 2. एखादा सक्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो. 3. एखादा मित्र या नात्याने भक्त असू शकतो. 4. एखादा माता किंवा पिता या नात्याने भक्त असू शकतो. 5. एखादा माधुर्य भावात भक्त असू शकतो. अर्जुनाचा भगवंताबरोबर सखा या नात्याने संबंध होता. मात्र या सख्य भावामध्ये आणि भौतिक जगात आढळून येणाऱ्या मैत्रीमध्ये आत्यंतिक फरक आहे. ही मैत्री दिव्य असते व ती कोणालाही प्राप्त होणे शक्य नाही. वस्तुतः प्रत्येकाचा भगवंताबरोबर विशिष्ट संबंध आहे आणि या संबंधाची पुनर्जागृती भक्तिमय सेवेच्या पूर्णत्वाने होते. परंतु आपल्या स्थितीत भगवंतांचेच नव्हे तर त्यांच्याबरोबर असणाऱ्या शाश्वत संबंधाचे सुद्धा आपल्याला विस्मरण झाले आहे. कोट्यावधी जीवांपैकी प्रत्येक जीवाचा भगवंताबरोबर विशिष्ट असा शाश्वत संबंध असतो आणि यालाच स्वरूप असे म्हटले जाते. प्रेममयी सेवेद्वारे एखादा स्वरूप स्थिती पुन्हा जागृत करून घेऊ शकतो व यालाच स्वरूपसिद्धी म्हणजे एखाद्याच्या मूळ स्थितीचे परिपूर्णत्व असे म्हटले जाते. म्हणून अर्जुन हा भक्त होता आणि त्याचा भगवंतांबरोबर सख्य भावामध्ये नित्य संबंध होता. अर्जुनाने भगवद्गीतेचा स्वीकार कसा केला हे जाणणे आवश्यक आहे. त्याने केलेल्या स्वीकृतीची पद्धत 10व्या अध्यायामध्ये सांगितली आहे. अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यमादि देवमजं विभुम् आहुस्त्वा ऋषयः सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यासाः स्वयं चैव प्रविशी मे सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मावदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्दैवा न दानवः. अर्जुन म्हणाला, तुम्ही परमधाम, परमपवित्र आणि परमसत्य असे पुरुषोत्तम भगवान आहात. तुम्ही शाश्वत, अलौकिक, आदिपुरुष, अजन्मा आणि सर्वश्रेष्ठ आहात. नारद, असित, देवल आणि व्यास इत्यादी महान ऋषींनी देखील तुमच्या विषयीच्या या सत्याला मान्यता दिली आहे आणि आता तुम्ही स्वतःही मला हेच सांगत आहात. हे कृष्ण, तुम्ही मला जे सांगितले आहे त्याचा मी पूर्णपणे सत्य म्हणून स्वीकार करतो. हे भगवन, तुमचे स्वरूप दानव किंवा देवही जाणू शकत नाहीत. पुरुषोत्तम भगवान यांच्याकडून भगवद्गीतेचे श्रवण केल्यानंतर अर्जुनाने श्रीकृष्णांना परमब्रह्म म्हणून स्वीकारले. प्रत्येक जीव ब्रह्म आहे, पण परमजीव किंवा पुरुषोत्तम भगवान हे परमब्रह्म आहेत. परमधाम म्हणजे भगवंत हे सर्व गोष्टींचे परम आश्रयस्थान आहेत. पवित्रम म्हणजे ते शुद्ध आणि भौतिक विकारांपासून मुक्त आहे. पुरुषम म्हणजे ते सर्वश्रेष्ठ भोक्ता आहे. शाश्वतम म्हणजे मूळ. दिव्यम म्हणजे अलौकिक. आदिदेवम म्हणजे पुरुषोत्तम भगवान. अजम म्हणजे अजन्मा आणि विभुम म्हणजे सर्वश्रेष्ठ. आता काही जण विचार करतील की कृष्ण हा अर्जुनाचा मित्र असल्यामुळे अर्जुन त्याची खुशामत करण्यासाठी असे सांगत आहे. पण भगवद्गीतेच्या वाचकांच्या मनातील हा संशय काढून टाकण्यासाठी आणि ही स्तुती सप्रमाण आहे ते दाखविण्यासाठी अर्जुन पुढील श्लोकात सांगतो की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत. ही गोष्ट फक्त तोच नव्हे तर नारद, असित, देवल आणि व्यासदेव इत्यादी थोर अधिकारी महर्षी सुद्धा मान्य करतात. सर्व आचार्यांनी स्वीकारलेल्या वैदिक ज्ञानाचा प्रसार करणारे हे सर्वश्रेष्ठ महर्षी आहेत. म्हणून
अर्जुन श्रीकृष्णांना सांगतो की तुम्ही जे सांगत आहात त्याचा मी पूर्ण सत्य म्हणून स्वीकार करतो. सर्वमेतत् दूतं मन्ये. तुम्ही सांगितलेली सर्व सत्य म्हणून मी मान्य करतो. अर्जुन असेही सांगतो की भगवंताचे व्यक्तिमत्व समजणे अत्यंत कठीण आहे आणि मोठमोठ्या देवतासुद्धा त्यांना जाणू शकत नाहीत. याचाच अर्थ असा आहे की मानवापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीसुद्धा भगवंतांना जाणू शकत नाहीत, तर मनुष्य भक्त झाल्याशिवाय भगवान श्रीकृष्णांना कसे जाणू शकेल. हरिओम. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम. चला तर मग उर्वरित प्रस्तावनेचा उर्वरित भाग आपण उद्या वाचूया. ही प्रस्तावना जवळपास 27 ते 28 पानांची आहे. आज आपण 4 पानं वाचलेली आहेत फक्त. उद्या उर्वरित भागापासून पुढे सुरू करू. हरिओम. चला तर मग अनुमती द्यावी. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.